नमस्कार, जिजाऊ अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहेच की सध्या नीटचे जे आपले ॲडमिट कार्ड आलेले आहे 2024चे, तर या ॲडमिट कार्डला जे पेजेस आहेत तर याची आपल्याला कलर प्रिंट काढायची। आता कलर प्रिंट काढल्याच्यानंतर NTA दिलेल्या सूचनेनुसार या ॲडमिट कार्डवर नेमकी आपल्याला कोणकोणती माहिती फिल करावी लागते, तर हे स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये बघतोय। तुम्ही जर नवीन असाल तर नक्की जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता बघा, ज्यावेळेस आपण नीटचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करतो तर डाउनलोड केलेल्या नीट ॲडमिट कार्डवर तुम्हाला तुमचा जो रोल नंबर आहे तर तो व्यवस्थित चेक करायचा आहे आणि ॲप्लिकेशन नंबर तर तुम्ही फिल केलेला असतो। तुमचं नाव तुमच्या ॲडमिट कार्डवर व्यवस्थित तुम्ही भरलेल्या माहितीप्रमाणे आलेलं आहे का, तर हे नक्की चेक करा। वडिलांचं नाव सुद्धा असेल। त्यानंतर जेंडर, तर हे खूप महत्त्वाचा, अगोदरही एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला विषय की जेंडर तुम्ही जर मेल असाल तर मेल यायला पाहिजे, फिमेल असाल तर फिमेल यायला पाहिजे। पण तुम्ही जर फॉर्म भरताना काही चुकी केलेली असेल तर यामध्ये थोडाफार चेंज तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल। यानंतर अत्यंत महत्त्वाचा विषय येतो की जी असते तुमची जन्मतारीख। जर जन्मतारखेमध्ये काही चूक झालेली असेल तर हे तुम्हाला नंतर जर कळलं असेल तर यावर सुद्धा पर्याय उपलब्ध असतात। त्यानंतर कॅटेगरीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा बदल होतो। फॉर्म भरताना वेगळी कॅटेगरी फिल केल्या जाते, तर हे नक्की तुम्ही चेक करा। आता हे सर्व चेक केल्याच्या नंतर जर आपण यावर बघायला गेलो तर आपल्याला आपल्या एक्झामिनेशनची जी डेट आहे तर ती दिलेली दिसते। आता या विद्यार्थ्याचं जे मीडियम आहे तर ते इंग्लिश आहे आणि डेट आहे 5/5/2024। सर्वांची जी एक्झाम आहे तर ती 5 तारखेला संडे आहे त्या दिवसचा, तर या दिवशी होणार। आता या विद्यार्थ्याचं जे टेस्टचं जे सेंटर आहे की ज्या ठिकाणी ही एक नीटचा पेपर या विद्यार्थ्यासाठी कंडक्ट होईल तर हे सेंटर आलेलं आहे आणि या सेंटरचा हा जो ॲड्रेस आहे तर हा ॲड्रेस तुम्ही सुद्धा तुमच्या ॲडमिट कार्डवर व्यवस्थित रीड करा आणि हे लोकेशन नेमकं कुठं येतं तर हे गुगल मॅपला तर चेक कराच, पण जर समजा कुठे जवळपास नातेवाईक असतील, मित्र असतील तर त्यांना नक्की एकदा त्या सेंटरवर अगोदरच्या दिवशी का होईना पण पाठवा, म्हणजे तुम्हाला नंतर वेळेवर धावपळ होणार नाही। आता महत्त्वाचा विषय येतो मित्रांनो की यामध्ये रेड कलरमध्ये तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं दिसतं, तर हा नेमका काय प्रकार, तर तुम्हाला हे व्यवस्थित भरायचं आहे। सुरुवातीला तर आय पासून तर इथपर्यंत ब्लँक आहे। लक्षात घ्या, तुम्हाला याच्या कलर प्रिंट किमान 3 तरी काढून ठेवायच्या, कारण आपल्याला नंतर या कामात येतात ॲडमिशनपर्यंत। आता यामध्ये तुम्हाला तुमचं नाव फिल करायचं आहे, ज्या ठिकाणी मी रेड कलरनं मार्क करून दिलेलं आहे, आणि नंतर तुम्हाला इकडं तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे। जो तुमचा ॲड्रेस आहे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नेमकं काय फिल केलेलं आहे नीटच्या फॉर्मवर, तर तो तुम्हाला इकडं या ठिकाणी व्यवस्थित लिहायचा आहे आणि प्रयत्न करा की विद्यार्थ्यांना स्वतःच्या हस्ताक्षरात हे लिहून ठेवा। आता यानंतर परत या ठिकाणी तुम्हाला हे 3 जे बॉक्सेस आहेत तर यामध्ये नेमकं काय करायचं, तसा आपला एक कालचा व्हिडिओ होता, याबद्दल माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली होती की तुम्हाला 1 नंबरमध्ये म्हणजे थोडक्यात तुमचं हे जे ठिकाण आहे 1 नंबरचं, तर इकडे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिपकवायचा आहे। यानंतर ज्यावेळेस समजा तुम्ही त्या ठिकाणी सेंटरला जाल तर त्यावेळेस तुमची हे तयार असायला पाहिजे, तुमचं जे समजा थंब आहे लेफ्ट हँड तर ते इकडं तुम्हाला हे करायचं आहे। आणि एक लक्षात घ्या की पेनची शाई काढून इकडं ते थंब तसा देऊ नका। इंक पॅडमध्ये तुमचं जे लेफ्ट हँड थंब आहे तर ते इम्प्रेशन तुम्हाला द्यायचं आहे। बरेच विद्यार्थी काय करतात की इंक पॅड सापडत नाही, मग स्वतःचं पेनमधली इंक काढतात आणि ते त्या ठिकाणी यूज करतात, तर ही चुकीची पद्धत होते। यानंतर सिग्नेचर जे आहे तर हे लक्षात घ्या की टू बी साइन ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन। जे तुमच्या वर्गावर परीक्षक असतील तर त्यांच्या समोर तुम्हाला ही साइन करायची। आता हे जे 2 नंबरचं की सर थंब अगोदर घ्यायचा का, तर यस, थंब अगोदर घ्यायचा, कारण तुम्हाला इकडे दिलेलं दिसतं बघा, बिफोर रिचिंग द एक्झामिनेशन सेंटर असं दिलेलं आहे, तर त्यामुळे हे सगळं तुम्हाला अगोदर घ्यायचं। प्रश्न असा येतो की सर हा जो फोटो आहे तर हा नेमका कसा कोणता असायला पाहिजे, तर लक्षात घ्या वरती या ठिकाणी जो तुमचा फोटो आलेला आहे तर तोच फोटो असायला पाहिजे। जर तुमच्याकडे नसेल या ठिकाणचा फोटो तर कम्प्युटर सेंटरवाल्याकडे नक्कीच हा फोटो सेव्ह असेल, परत एक प्रिंट काढून घ्या, कारण तोच फोटो आवश्यक आहे आणि याच भागामध्ये हा व्यवस्थित तुम्ही चिपकवा। आता नंतरचं जे पेज आहे, आता यात अजून एक प्रश्न येऊ शकतो की सर फोटो जो आहे तर तो साईजनं जर मोठा झाला तर हा थोडा वरती जातो, काही हरकत नाही, थोडाफार वरती गेला तरी पण प्रयत्न करा की तो याच पार्टमध्ये बसावा। ठीक आहे, म्हणजे त्या रेषेच्या वर जायला नको असा एक तुम्ही प्रयत्न करा। आणि 2 किमान तुम्हाला असे हॉल तिकीट फोटो थंब सहीचे बनवून ठेवायचे। 2 म्हणजे कशासाठी, तर एक तर तिकडे जमा होणार आहे,
पण आता एक तुमच्याजवळ असू द्या. आता यानंतर पुढचं जे पेज आहे तर त्यामध्ये तुम्हाला थोडा मोठा बॉक्स दिसतोय. तर यावर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या की यावर तुम्हाला तुमचा जो पोस्टकार्ड साईज मोठा जो फोटो आहे तर तो चिपकवायचा. पण मोठा फोटो चिटकवत असताना अजून काय दिलेलं आहे ते इकडे बघा. या ब्रॅकेटमध्ये काय सांगितलेलं आहे, द कॅन्डिडेट अँड द इन्व्हिजिलेटर, म्हणजे तुम्ही आणि वर्गावरचे शिक्षक या दोघांनी फोटोग्राफच्या साईडला इन्स्ट्रक्शन जे दिलेले आहेत साईडला साईन करायचे आहेत. तर इन्स्ट्रक्शननुसार करायच्या. जसं की समजा जी कॅन्डिडेटची जी साईन आहे तर ती लेफ्ट हँड साईडला असणार आहे इकडं, ठीक आहे. आणि नंतर परत काय दिलेलं आहे बघा खाली, हे बघा इकडं तुमचा एक एक्झामिनेशनचा नंबर असेल, ॲप्लिकेशन नंबर हे सर्व आहे. आणि जे वर्गावरचे टीचर आहेत तर त्यांची सहीसुद्धा या ठिकाणी नंतर ते करतील. तर हे इकडं ब्लँक सोडलेलं आहे, ठीक आहे. आणि यानंतर जर तुम्ही बघायला गेलात तर या साईडला कॅन्डिडेटची जी सिग्नेचर आहे तर ती सुद्धा तुम्हाला तिथं पोचल्याच्या नंतर म्हणजे एक्झामिनेशन हॉलमध्ये इन प्रेझेन्स ऑफ इन्व्हिजिलेटर करायची. थोडक्यात हे नंतर तुम्हाला फील करायचं आहे. तुम्ही ही जी वरची साईन आहे की जी लेफ्ट हँड साईडला तुम्हाला करायची तर ही सुद्धा नंतर केली तरी चालते इकडची, ओके. पण या वरच्या अगोदरच्या ज्या साईन आहेत जसं की थंब वगैरे तर हे तुम्हाला अगोदर घ्यायचं आहे. थंब आणि फोटो तुम्हाला अगोदर पेस्ट करायचे आहे, साईन तुम्ही नंतर करू शकता. आता यानंतर जे पुढचा पेज आहे तर ते नेमकं काय इन्स्ट्रक्शन आहेत काही दिलेल्या, इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट की जो फोटो आहे तर त्या फोटो तुम्हाला जो चिटकवायचा आहे मोठा तर तो साईजमध्ये 4x6 असावा, पोस्टकार्ड साईज फोटो. आणि अजून एक फोटोग्राफ जो आहे तर तो तुम्ही सोबत ठेवायचा आहे कारण तिथं तुम्हाला लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो, ओके. आता ज्या इन्स्ट्रक्शन आहे तर त्या नेमक्या बघूया. पण या ठिकाणी ABCDE असे 5 मुद्दे देण्यात आलेले आहे. तर हे नक्की एकदा तुम्ही रीड करून घ्या. कॅन्डिडेटची जी साईन आहे तर ती लेफ्ट साईडला असायला पाहिजे फोटोच्या, म्हणजे त्या वरती जो आपण फोटो चिटकवणार हा वाला कोणता पोस्टकार्ड तर मी नेमकं तुम्हाला सांगितलं की याच्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला साईन करायची, म्हणजे या साईडला, ठीक आहे. इकडं फोटोमध्ये जायला नको. आता हे सर्व तुम्हाला इकडे ABCDE या पॉईंटमध्ये दिसून येईल. आणि सोबत तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटोसुद्धा ठेवायचा आहे कारण अटेंडन्स सीटसाठी तो लागणार. आता यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन की जे NTA दिलेलं आहे नीट UG 2024च्या ॲडमिशन या एक्झामसाठी. बघा तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड घेऊन एक्झाम सेंटरवर पोचायचं आहे आणि जो काय रिपोर्टिंग टाईम आहे तर तो तुम्हाला अगोदर देण्यात आलेलाच आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. थोडं लवकर जाण्याचा प्रयत्न करा, 11च्या अगोदर तुम्ही सेंटरवर पोहोचा. आता यानंतर गेट क्लोजिंगचा जो टाईम आहे तर तो लक्षात घ्या. नो कॅन्डिडेट शॅल बी परमिटेड, नंतर तुम्हाला एंट्री मिळणार नाही. तर ह्या सगळ्या कॉमन गोष्टी की ज्या यामध्ये आहेत, पण यातल्या महत्त्वाच्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत तर ते लक्षात घ्या की तुम्हाला जे सोबत घेऊन जायचं आहे ID प्रूफ तर ते नेमकं कोणतं. तर बघा यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे की जो आहे 9 नंबरला. बघा हे 9 नंबरचं. तर हे सुद्धा आता जर समजा तुम्हाला सॉरी हे 9 नंबर नाही आहे तर वरती आहे, आपण 9 नंबर बघतोय. कॅन्डिडेट 12 नंबरचा पॉईंट आहे, 12 नंबरचा. हे बघा कॅन्डिडेट मस्ट कॅरी व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ. जर आधार कार्ड असेल तर ते खूपच चांगलं. आणि आधार कार्ड जर नसेल तर तुम्हाला आधार चालेल, तुमचं रेशन कार्ड चालेल, आधार कार्ड एनरोलमेंट नंबरचे जो फोटो जो आपल्याला मिळतो तर ते सुद्धा चालेल. आणि जर हे नसेल आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड चालेल, ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, वोटर ID चालेल, तुमचं 12चं जे ॲडमिट कार्ड आहे 12वीचं जे ॲडमिट कार्ड होतं ते सुद्धा चालतं. तर हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ID प्रूफ या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि हे सर्व आता सोबत तुम्हाला नेमकं काय न्यायचं तर तुम्ही तुमची एक पाण्याची ट्रान्सपरंट बॉटल जी आहे तर ती सुद्धा कॅरी करू शकता सोबत. पण आता विषय असा येतो की सर रफ वर्कसाठी पेज न्यायचं का, तर यामध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रफ वर्क करण्यासाठी कोरं जे पेज आहे तर ते सोबत न्यायचं नाही, ओके. तर हे तुम्हाला सर्व लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे कॅन्डिडेटला काय अलाउड असणार आहे तर हे सगळं यामध्ये दिलेलं आहे. आता जर समजा तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून काही पॉईंट्स यामध्ये महत्त्वाचे आहेत की जे आपण बघतोय. बघा 10 नंबरचा जो पॉईंट आहे तर तो आपण बघूया एकदा. 10 नंबरमध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे तर सुरुवात तर पर्सनल जी ट्रान्सपरंट वॉटर बॉटल आहे तर ती तुम्ही सोबत नेऊ शकता. तर हे देण्यात आलेलं आहे बघा, हे तुम्ही सोबत नेऊ शकता, ठीक आहे. आता यानंतर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड, ॲडिशनल काही अपलोडेड ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जर का समजा तुम्ही PWD वगैरे फिल केलेलं असेल तर त्याचा प्रूफसुद्धा तुम्हाला सोबत न्यावं लागेल. सोबत तुम्हाला एक
फोटोग्राफसुद्धा न्यायचा आहे की जो तुम्हाला अटेंडन्स शीटसाठी लागणार आहे. तर हे सर्व दिलेलं आहे. तुम्ही जर PWDमधून फॉर्म भरला असेल तर नक्की तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असायला पाहिजे, तर ते तुम्ही सोबत ठेवा. तर या सगळ्या सूचना की ज्या NTAने दिलेल्या आहे तर त्यानुसार तुम्ही जा. कोणती अडचण येणार नाही. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. पेड काउन्सिलिंग करायचं असेल, आमच्या पेड काउन्सिलिंग सध्या सुरू आहेत. नक्कीच तुम्ही एक मेसेज करू शकता WhatsAppला. आज आपण या ठिकाणी थांबूया.